व्यक्ती म्हणून तुम्ही मला जर विचारलं तर नरेंद्र मोदी हे देशाला एक प्रचंड मोठा धोका आहे. भागवत आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये वर्षभरामध्ये एकमेकांची किती वेळा भेट झाली हे मोहन भागवत यांनी जाहीर करावं. शब्द वापरू नये आपण, पण त्या संघटनेचं त्यांनी 3-13 वाजवायचे ठरवले असं दिसतंय. व्यक्ती म्हणून तुम्ही मला जर विचारलं तर नरेंद्र मोदी हे देशाला एक प्रचंड मोठा धोका आहे. माझा हा सवाल मोहन भागवत यांना आहे की मोहन भागवत RSSचे प्रमुख आहेत. ठीक आहे, आम्ही मानतो न मानतो त्या संघटनेला हा वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये. पण भागवत आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये वर्षभरामध्ये एकमेकांची किती वेळा भेट झाली हे मोहन भागवत यांनी जाहीर करावं. आणि कुठे झाली हेही त्यांनी जाहीर करावं, म्हणजे लोकांना विश्वास तरी वाटेल. ज्या RSSच्या जोरावरती नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यावरून पंतप्रधानाकडे गेले, शब्द वापरू नये आपण, पण त्या संघटनेचं त्यांनी 3-13 वाजवायचे ठरवले असं दिसतंय. आणि म्हणून माझा हा सवाल आहे की नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकमेक किती वेळा भेटले याचा त्यांनी असणारा तक्ता लोकांसमोर मांडावा. साहेब, RSSचं मुखपत्र ऑर्गनायझर त्याच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी छापून आलं होतं की फक्त मोदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर निवडणुका जिंकता येणार नाही. पण मोदींनी 3 राज्यातल्या निवडणुका जिंकून एक प्रकारे संघाला आपण ज्याला म्हणतो की चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी मांडलेलं जे होतं की नुसतं व्यक्ती आणि धर्म याच्यावरती जिंकता येत नाही. ज्या काही नॅरेटिव्ह नंतर आल्या त्या नॅरेटिव्ह आपण असताना बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये महिलांसाठी ज्या काही योजना त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या, ॲनालिसिस तेच आलं की त्या योजनेमुळे असणारा BJP पुन्हा आली अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आता असणारा हा सगळ्यात मोठा बदल जो आहे तो RSS समोर चॅलेंज आहे की ते जे वैदिक धर्म हा एकमेव अजेंडा आणि त्याच्याचबरोबर असणारा अँटी रिझर्वेशनचा अजेंडा, अँटी मुस्लिमचा अजेंडा घेऊन चाललेले आहेत, ते टिकणार आहेत का? आणि ह्या अजेंड्यामुळेच मोदी त्यांना चॅलेंज करतोय का, हा महत्त्वाचा भाग असं त्या ठिकाणी मानतोय. मी आज असताना म्हणतोय की मोहन भागवताने मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर वर्षभरामध्ये दोघांची भेट झाली नाही हेच सिद्ध होतं.